नाशिक जिल्ह्यातील रेणुका माता मंदिर येथे अधिक मासानिमित्त भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक महिला रेणुका मातेच्या चरणी ओटी भरून वाण वाहण्यासाठी चांदवड येथे दाखल होत आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात असून अधिक मासात या परंपरेला विशेष महत्त्व प्राप्त होते. वाणामध्ये पारंपरिक खण, नारळ, फळे, हळदी-कुंकू, ओटीचे साहित्य यासह बत्ताशे, अनारसे आणि विविध गोड पदार्थांचा समावेश केला जातो. अनेक महिला विशेषतः घरच्या घरी तयार केलेले अनारसे, बताशे आणि पारंपरिक प्रसाद देवीला अर्पण करतात. या वस्तू देवीप्रती कृतज्ञता, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानल्या जातात. काही ठिकाणी कुटुंबाच्या परंपरेनुसार विशिष्ट प्रकारचे वाण वाहण्याची प्रथा आजही कायम आहे. दर 3 वर्षांनी अधिक मास हा महिना येतो. अधिक मास महिना हा पवित्र महिना आहे. विष्णू देवाचा हा महिना असल्यामुळे सर्व सवासिनी आपल्या जावईला, लेकीला घरी बोलून स्वागत करून, त्यांचा आदर सत्कार करून, त्यांना पुरणाचा स्वयंपाक करून वाण देतात. तसंच हे चांदवड तालुक्यातलं रेणुका देवी मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरालाही प्रत्येक सवासीण येऊन ओटी भरून वाण देऊन आपलं सर्व पूर्ण करतात. तिची आकांक्षा पूर्ण करतात. अनिता कैलाश कांगणे, आम्ही सिन्नरचे आहोत आणि आज इथे अधिक मासानिमित्त आम्ही देवीला वाण अर्पण करायला आलो आहोत. आपल्या हिंदू धर्मानुसार दर 3 वर्षांनी अधिक मास येतो आणि ह्या अधिक मासामध्ये विष्णूची पूजा केली जाते. कारण या अधिक मासाला असतो आपण पुरुषोत्तम मास असंही म्हणतो आणि विष्णूचं स्वरूप मानून जावयाची पूजा ह्या अधिक मासात केली जाते. आणि जावई हा विष्णूचं रूप मानून त्याला वाण देण्याची प्रथा आहे. तर ह्या वाणामध्ये 33 अनारसे दिले जातात. ते 33 अनारसे म्हणजेच आपल्या हिंदू धर्मानुसार आपण जे 33 कोटी देव म्हणतो त्याचं प्रतीक म्हणून हे 33 अनारसे दिले जातात. आपल्या धर्मानुसार आपण कुलदेवीची ओटी ह्या पुरुषोत्तम मासात भरलेली आपल्यासाठी खूप चांगली असते. म्हणून ती ओटी भरण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत आणि आम्ही देवीला वाण अर्पण केलं आहे. श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये अधिक मासामुळे महिलांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पण महिला कोणी भाविक येतात दर्शनाला ते आपली वाण देवीला देत राहतात. कोणी बत्ताशाचं देतं, कोणी अनारशाचं देतं, कोणी आंब्याचं देतं, कोणी खारकांचं वाण देतं, अशी वाण देतं आणि सुट्ट्यांमुळे पण बरीच प्रचंड प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण: अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.